पालघर तालुक्यातील बोईसर जवळील कुडण येथे एका अज्ञात इसमानं 2 ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करून दोघांचाही खून केला। ही घटना रात्री 9 वाजल्याच्या सुमारास घडली। खून करणारी व्यक्ती वेडसर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून गेल्या 2 दिवसांपासून तो गावामध्ये फिरत होता। पोलीस घटनास्थळी पोहोचत असून खून करणारी व्यक्ती झोडपात पसार झाल्याने त्याचा शोध घेतला जातो आहे। कुदळसारख्या तीक्ष्ण वस्तूने डोक्यावर हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे। पहिला खून केल्याचे घरातील भावाने पाहिल्यानंतर खुनीने दार तोडून दुसऱ्या भावाचा देखील खून केला अशी माहिती समोर आली आहे। मृत भावांची नावे भीमराव पाटील वय वर्ष 72 आणि मुकुंद पाटील वय वर्ष 80 असे आहे। एका तलावामध्ये लपून बसलेल्या या मारेकऱ्याला पोलिसांनी आणि नागरिकांनी रात्री 11:15च्या सुमारास पकडला आहे। सायंकाळी 7:30च्या सुमारास 2 भावांचा खून करून पसार झालेल्या अज्ञात खुनीचा शोध स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घेतला। करणखाडीमधील पाण्यात लपून बसलेल्या या आरोपीला पकडण्यात आला आहे। मोठी कुडण या ठिकाणी राहणाऱ्या भीमराव आणि मुकुंद पाटील यांचा अमानुष खून केल्यानंतर त्यांनी बाजूला राहणाऱ्या घरावर हल्ला केला होता। त्यावेळी रुपेश पाटील व त्याचे वडील यांनी पुढचे दार बंद करून मागच्या दाराने येऊन बेसावध असणाऱ्या या मारेकऱ्याच्या हातातील कुदळ हातातून खेचले। त्यानंतर त्यांनी गावाच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत पलायन केले। गावातील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले। एका तलावामध्ये लपून बसलेल्या या मारेकऱ्याला पोलिसांनी आणि नागरिकांनी रात्री 11:15च्या सुमारास पकडला आहे। इकडे मशीन होती हो लवकर